नमस्कार मित्रांनो, मी मनीषा तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या रिअल स्टोरी चॅनलवर। आजची कथा सुरू करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न। गरिबी इतकी मोठी असू शकते का की एका आईला स्वतःच्या लेकरापासून दूर होण्याचा निर्णय घ्यावा लागेल? आजची कथा आहे एका अशा आईची जिने आपल्या मुलांच्या पोटासाठी स्वतःचं हृदय दगड करून आयुष्यातला सर्वात कठीण निर्णय घेतला। तिला वाटलं होतं की तिची लेकरं आता सुखात राहतील, चांगलं शिक्षण घेतील आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल। पण नियतीने तिच्यासाठी काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं। ही कथा फक्त एका आईच्या संघर्षाची नाही, तर आईच्या मायेची, विश्वासाची, फसवणुकीची आणि शेवटी सत्याच्या विजयाची आहे। ही कथा ऐकल्यानंतर कदाचित तुम्हीही काही क्षण शांत व्हाल आणि आईच्या प्रेमाची खरी किंमत नव्याने जाणवेल। तर चला, कोणताही वेळ न दडवता सुरू करूया आजची भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा। माझं नाव सुमित्रा आहे। मला 5 मुलं होती, 2 मुलगे आणि 3 मुली। माझा नवरा रोजंदारीवर मजुरी करायचा। नातेवाईक नेहमी म्हणायचे, एवढी मुलं जन्माला घालू नका, पुढे खूप त्रास होईल। पण माझा नवरा हसत म्हणायचा, मुलं ही देवाची देणगी असतात, प्रत्येक मूल आपलं नशीब घेऊनच जन्माला येतं। दिवस जात होते। आम्ही एका छोट्याशा मातीच्या 2 खोल्यांच्या घरात राहत होतो। पावसाळ्यात छप्पर गळायचं, तर उन्हाळ्यात पंखाही नीट चालायचा नाही। घरात कायम पैशाची चणचण असायची। कधी पोटभर जेवण मिळायचं, तर कधी उपाशीच दिवस काढावे लागायचे। तरीही कसंबसं आयुष्य पुढे चाललं होतं। पण एक दिवस आमच्या आयुष्यावर मोठं संकट कोसळलं। माझा नवरा कामावर असताना सिमेंटने भरलेली जड ट्रॉली त्याच्या अंगावर उलटली आणि जागीच त्याचा मृत्यू झाला। बातमी ऐकताच लोक घरात आले। काहींनी धीर दिला, काहींनी थोडीफार आर्थिक मदत केली, तर काहींनी फक्त देवाची इच्छा होती किंवा नशिबात हेच लिहिलं होतं असं म्हणून पाठ फिरवली। पण माझ्यासाठी त्या सगळ्या शब्दांना काहीच अर्थ उरला नव्हता। माझ्या समोर फक्त माझी 5 लेकरं होती आणि मी पूर्णपणे एकटी पडले होते। घरात खायला धान्य नव्हतं। नवऱ्याने साठवलेले थोडेफार पैसेही काही दिवसात संपले। मुलं भुकेने रडायची आणि त्यांना पाहून माझेही डोळे भरून यायचे। शेवटी मी ठरवलं की दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाचं काम करावं। पण सर्वात मोठी अडचण ही होती की मी कामाला गेले तर माझ्या लेकरांकडे कोण लक्ष देणार? तरीही एक दिवस एका बाईच्या सांगण्यावरून मी स्वयंपाकाचं काम करायला गेले। काम करून घरी परत आले तर माझा धाकटा मुलगा खुर्चीवरून पडला होता। त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं। बाकीची मुलं एवढी लहान होती की त्यांना काय करावं हेही समजत नव्हतं। मी घाबरतच त्याला दवाखान्यात नेलं, औषधं घेतली आणि त्याच्या डोक्याला पट्टी करून आणली। पण त्या दिवशी मी जेवढे पैसे कमावले होते ते सगळे त्याच्या उपचारातच संपले। त्या दिवसानंतर मी ठरवलं की मुलांना एकटं सोडून कामाला जाणं शक्य नाही। पण दुसरा मार्गही नव्हता। मला शिवणकाम येत नव्हतं, भरतकाम येत नव्हतं, ना माझ्याकडे कोणतं खास कौशल्य होतं। आमच्या शेजारी राहणाऱ्या एका बाईनी मला शिवणकाम शिकवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्या स्वतःच त्यांच्या कामात इतके व्यस्त असायच्या की मला शिकवायला त्यांना कधीच वेळ मिळत नव्हता। दिवसामागून दिवस जात होते, घरातले पैसे संपत चालले होते, मुलांची भूक वाढत होती आणि मी मात्र आतून पूर्णपणे खचत चालले होते। अनेकदा मनात विचार यायचा, काही लोक आपली मुलं दुसऱ्यांच्या स्वाधीन का करतात? याचं कारण आता मला समजू लागलं होतं। निदान तिथे त्यांना 2 वेळचं पोटभर जेवण तरी मिळेल। लग्नाला अवघी 9 वर्ष झाली होती आणि मी 5 मुलांची आई झाले होते। माझी लेकरं एवढी लहान होती की स्वतःचे बुटही घालू शकत नव्हते। अशा मुलांना एकटं सोडून मी कुठे जाणार? त्यांच्या आयुष्याची जबाबदारी कशी सांभाळणार? हे विचार करताच माझं डोकं सुन्न व्हायचं। पण मला हार मानायची नव्हती। मला जगायचं होतं, स्वतःसाठी नाही तर माझ्या लेकरांसाठी। त्यांच्यासाठी मी कोणतंही दुःख सहन करायला तयार होते। पण मग एक दिवस असा आला ज्याची आठवण आजही माझं काळीज पिळवटून टाकते। त्या दिवशी घरात धान्याचा एक दाणाही नव्हता। चूल थंड पडली होती। मुलं भुकेने व्याकुळ झाली होती। कधी दाराकडे बघायची तर कधी माझ्याकडे। त्यांच्या निरागस डोळ्यात फक्त भूक, असहाय्यता
आणि एक छोटीशी आशा दिसत होती. ते दृश्य मी सहनच करू शकले नाही. मी जागच्या जागी खाली बसले आणि मोठ्याने रडू लागले. हात जोडून देवाला म्हणाले, देवा, मला असा कोणताही निर्णय घ्यायला भाग पाडू नको ज्याचा आयुष्यभर पश्चाताप होईल. माझ्या मुलांच्या पोटाची काहीतरी सोय कर. ही लेकरं फक्त माझी नाहीत, ती तुझीही आहेत. मी रडत रडत देवाकडे विनवणी करत होते. दुपारचे जवळपास 4 वाजले होते. घरात भयानक शांतता होती. फक्त मुलांच्या श्वासांचा आवाज आणि माझ्या हुदक्यांचा आवाज ऐकू येत होता. तेवढ्यात अचानक दारावर हलकीशी टकटक झाली. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. एवढ्या वेळी कोण आलं असेल हे समजेना. मी धीर करून दार उघडलं. समोर एक श्रीमंत आणि अतिशय सुसंस्कृत दिसणारी बाई उभी होती. तिच्या मागे एक मोठी आलिशान गाडी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर शांतपणा होता, डोळ्यात माया होती आणि बोलण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता. तिने तिच्यासोबत आलेल्या नोकराला बाहेरच थांबायला सांगितलं आणि स्वतः माझ्या जवळ आली. ती म्हणाली, मला तुमच्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे. मी तिला घरात बोलावलं. लाजतच म्हणाले, माझ्या घरात तुमचं आदरातिथ्य करायला काहीच नाही. त्यावर ती हलकसं हसली आणि म्हणाली, त्याची काळजी करू नका. मग तिने माझ्या मोठ्या मुलीच्या हातात काही पैसे ठेवले आणि म्हणाली, जा बाळा, घरासाठी जेवणाचं सामान घेऊन ये. तुमच्यासाठीही आणि माझ्यासाठीही. आज आपण सगळे मिळून जेवू. मी तिच्याकडे आश्चर्याने पाहतच राहिले. कोणताही स्वार्थ नसताना ही बाई आमच्यासाठी एवढं सगळं का करत होती हे मला काही समजत नव्हतं. मी हळूच विचारलं, तुम्ही कोण आहात? ती शांतपणे म्हणाली, आधी मुलांना पोटभर जेवू द्या. बिचारी खूप भुकेली दिसत आहेत. माझी मोठी मुलगी बाजारात गेली आणि थोड्याच वेळात गरमागरम भजी, समोसे, नान, छोले, पोळ्या, टिक्की आणि बिस्किटं घेऊन आली. माझी सगळी लेकरं एका जागी बसून मनसोक्त जेवू लागली. मी मात्र त्यांच्याकडे पाहतच राहिले. कित्येक दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. ते पोटभर खाताना पाहून माझ्या मनाला थोडासा दिलासा मिळाला. आता त्या बाईबद्दल माझ्या मनातला संशयही कमी झाला होता. मी पुन्हा विचारलं, पण तुम्ही आमच्यापर्यंत कशा आलात? ती म्हणाली, मी लोकांना विचारत होते की इथे अशी एखादी गरीब आणि अडचणीत असलेली आई राहते का? तिची खूप लहान मुलं आहेत. मी आश्चर्याने विचारलं, पण का? ती काही क्षण शांत राहिली आणि मग म्हणाली, मला मूलबाळ नाही. देवाने मला खूप पैसा दिला, मोठा बंगला दिला, नोकर चाकर दिले, पण मला आई म्हणणारं एकही लेकरू दिलं नाही. ती पुढे म्हणाली, मी शहरातील मोठ्या श्रीमंत भागात राहते. तिथे माझा मोठा बंगला आहे. सुखसोयींची काहीच कमतरता नाही. पण त्या मोठ्या घरात माझ्यासोबत राहतो तो फक्त एकटेपणा. तिचं बोलणं ऐकून माझं मन भरून आलं. पण त्यानंतर तिने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ती म्हणाली, मी तुमच्याकडे एक विनंती करायला आले आहे. मला तुमच्या मुलांपैकी एखादं मूल माझ्यासोबत घेऊन जायचं आहे. मी विकत घेणं हा शब्द कधीच वापरणार नाही, कारण मुलं ही कोणती वस्तू नसतात. पण त्या बदल्यात तुम्ही जे मागाल ते देण्याची माझी तयारी आहे. तिचं वाक्य ऐकताच मी पूर्णपणे गप्प झाले. माझी नजर माझ्या लेकरांकडे गेली. त्यांच्या हातात अन्न होतं आणि अनेक दिवसांनी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची एक छोटीशी झलक दिसत होती. पण माझ्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता. आज ही बाई इथून निघून गेली तर उद्या माझ्या मुलांच्या पोटात घालायला मी काय आणणार? त्या क्षणी माझा आईचं मन आणि माझी असहाय्यता यांच्यात भयंकर संघर्ष सुरू झाला. एका आईला आपल्या लेकरांपासून दूर राहायचं नसतं, पण त्यांना उपाशी मरताना पाहण्यापेक्षा एखाद्या चांगल्या घरात प्रेमात आणि सुखात वाढताना पाहणं कदाचित जास्त योग्य असेल. हा विचार पहिल्यांदाच माझ्या मनाला स्पर्श करून गेला. त्या बाईने शांतपणे माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, मी तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण देईल, उत्तम घर देईन आणि माझ्या स्वतःच्या मुलांसारखंच प्रेम करून त्यांचं संगोपन करेल. मला आयुष्याचा आधार मिळेल आणि त्यांनाही. तिचं बोलणं ऐकून मी पूर्णपणे निशब्द झाले. माझ्याकडे मुलांना खायला देण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. ती म्हणाली, तुम्ही शांतपणे विचार करा, मी बाहेर गाडीत थांबते. पण मी तिला तिथेच बसायला सांगितलं आणि दुसऱ्या खोलीत गेले. भिंतीवर माझ्या नवऱ्याचा फोटो लावलेला होता. मी तो फोटो हातात घेतला, खाली बसले आणि त्याच्याशी बोलू लागले.
मला एकटीला सोडून गेलास, पण मागे काय परिस्थिती निर्माण होईल याचा कधी विचार केलास का? आपल्या मुलांची भूक मला रोज मारून टाकते आहे. माझ्यात ना शिक्षण आहे ना कोणतं कौशल्य. मला आता काय करावं तेच कळत नाही. मी जो निर्णय घेणार आहे तो बरोबर असेल का? यानंतर मी स्वतःला आई म्हणवू शकेन का? की आयुष्यभर स्वतःलाच दोष देत राहीन? हा पाप आहे की माझ्या लेकरांसाठी दिलेली सर्वात मोठी कुर्बानी? हे बोलताना माझे अश्रू थांबतच नव्हते. बराच वेळ रडल्यावर मी स्वतःला सावरलं, डोळे पुसले आणि पुन्हा बाहेर आले. ती बाई अजूनही शांतपणे माझी वाट पाहत बसली होती. मी तिच्या जवळ गेले. माझा आवाज थरथरत होता. मी कसंबसं विचारलं, तुम्हाला किती मुलं हवी आहेत? हा प्रश्न विचारताना माझं हृदय अक्षरशः तुटत होतं. मन ओरडून सांगत होतं, थांब, तुझी लेकरं देऊ नकोस. पण एका आईसाठी स्वतःच्या मुलांना उपाशी पाहणं यापेक्षा मोठी शिक्षा दुसरी नसते. माझ्यासमोर दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. कदाचित त्या असहाय्य परिस्थितीनेच मला हा निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं. काही क्षण शांत राहून ती म्हणाली, मला 3 मुलं हवी आहेत. 2 मुली आणि 1 मुलगा. हे ऐकताच माझ्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. तिने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, इतका मनाला लावून घेऊ नका. माझ्यावर विश्वास नसेल तर माझ्याबद्दल चौकशी करू शकता. तुम्हाला वाटेल तेव्हा मुलांना भेटायलाही येऊ शकता. फक्त वारंवार येऊ नका, नाहीतर त्यांचं मन पुन्हा तुमच्याकडे ओढलं जाईल. मी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मान हलवली. मग मी माझ्या त्या 3 लेकरांना जवळ बोलावलं. त्यांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला, त्यांना घट्ट मिठी मारली आणि रडत रडत म्हणाले, बाळांनो, यांच्यासोबत जा. या तुम्हाला चांगलं घर देतील, पोटभर जेवण देतील, शिकवतील आणि आईसारखं प्रेमही करतील. माझी लेकरं घाबरली होती. त्यांच्या चेहऱ्यावर भीतीही होती आणि गोंधळही. पहिल्यांदाच ती एका अनोळखी व्यक्तीसोबत जाणार होती. पण त्यांच्या लहानशा चेहऱ्यावर भूक, गरिबी आणि हाल अपेष्टांच्या खोल खुणा स्पष्ट दिसत होत्या. कदाचित त्यांनाही जाणवत होतं की हा रस्ता त्यांच्या भविष्यासाठी चांगला ठरू शकतो. त्या बाईने माझ्या हातात एक लिफाफा ठेवला आणि म्हणाली, हे ठेवा. मी थरथरत्या हाताने तो उघडला. आत नोटांची मोठी बंडलं होती. मी त्या मोजल्या नाहीत, पण एवढं मात्र समजलं की त्यात किमान 7-8 लाख रुपये तरी असतील. माझे हात थरथरत होते. मी डोळ्यात पाणी आणून म्हणाले, तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. त्यावरती हलकसं हसली आणि म्हणाली, याला उपकार म्हणू नका. तुम्ही मला मुलांचं प्रेम दिलं आहे. त्यानंतर मी जागच्या जागी उभी राहून माझ्या लेकरांना तिच्यासोबत जाताना पाहत राहिले आणि त्या क्षणी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा विरह माझ्या डोळ्यांसमोरून निघून गेला. माझी ती 3 लेकरं माझ्यापासून प्रत्येक पाऊल दूर जात होती आणि प्रत्येक पावलागणित माझं काळीज तुटत होतं. असं वाटत होतं जणू कुणीतरी माझ्या छातीतून माझ्या हृदयाचे तुकडे वेगळे करून घेऊन जात आहे. पण माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. मी फक्त त्या तिघांचीच आई नव्हते. माझी अजून 2 लेकरं माझ्याकडे होती. त्यांनाही मी उपाशी ठेवू शकत नव्हते. रोज रात्री त्यांच्या निरागस प्रश्नांनी भरलेल्या डोळ्यांकडे पाहून त्यांना कसंबसं झोपवत होते. शेवटी मी मानावर दगड ठेवला आणि माझ्या 3 लेकरांना तिच्यासोबत जाऊ दिलं. जाताना त्या बाईने तिचा पत्ता आणि ओळखपत्र माझ्या हातात दिलं. ती म्हणाली, कधी मनात शंका आली किंवा मुलांची आठवण सहन झाली नाही तर या पत्त्यावर या. तुम्ही त्यांना भेटू शकता. मी तो पत्ता जपून माझ्या जुन्या पेटीत ठेवून दिला. त्या रात्री मी बराच वेळ विचार करत बसली. आता ह्या पैशांचं काय करायचं? दुसऱ्याच दिवशी मी घरासाठी भरपूर किराणा आणला. गहू, तांदूळ, डाळी, तेल, तूप, साखर, मसाले, मटण आणि मुलांना आवडणाऱ्या खूप साऱ्या खाऊच्या वस्तू घेतल्या. कित्येक दिवसांनी माझ्या उरलेल्या 2 लेकरांनी पोटभर जेवण केलं. त्या रात्री त्यांना शांतपणे झोपलेला पाहून माझ्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. मनात एकच विचार आला, कदाचित मी घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा नव्हता. काही दिवसांनी मी ठरवलं की हे पैसे कायमचे पुरणार नाहीत. मला स्वतःच्या पायावर उभं राहिलंच पाहिजे. मग मी विचार केला, घरातूनच एखादा छोटासा व्यवसाय सुरू केला तर. लहानपणापासून मी माझ्या आईला वेगवेगळे मसाले तयार करताना, पापड लाटताना आणि लोणचं घालताना पाहिलं होतं. त्यामुळे हे काम मला थोडंफार जमत होतं. मी काही मोठे डबे विकत घेतले
मसाले दळण्यासाठी एक छोटी मशीन आणली आणि घरासमोरची खोली स्वच्छ करून तिथूनच मसाले, पापड आणि लोणच्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला. आमच्या परिसरात घरच्या घरी तयार केलेले मसाले, पापड आणि लोणची सहज मिळत नव्हती. त्यामुळे हळूहळू लोक माझ्या वस्तू घेण्यासाठी येऊ लागले. मी देवाचं नाव घेत कामाची सुरुवात केली. पहिल्याच दिवशी 2-3 बायका आल्या आणि थोडासा माल घेऊन गेल्या. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. दुसऱ्या दिवशी आणखीन काही ग्राहक आले. पाहता पाहता आठवड्याभरात काम इतकं वाढलं की मला ते एकटीला सांभाळणं कठीण झालं. मग मी माझ्या शेजारी राहणाऱ्या एका बाईला कामावर घेतलं. तीही अनेक दिवसांपासून कामाच्या शोधात होती. तिच्या चेहऱ्यावरही आशेचं हास्य उमटलं. तिलाही आता स्वतःच्या मुलांसाठी काहीतरी करता येणार होतं. काही दिवसांनी आणखीन एक विधवा बाई काम मागायला आली. मी तिलाही माझ्या सोबत घेतलं. आता आम्ही तिघी मिळून सकाळपासून मसाले तयार करायचो, पापड लाटायचो, लोणचे घालायचो आणि संध्याकाळपर्यंत सगळा माल नीट पॅक करून विकायचो. दिवसेंदिवस आमच्या कामाची चर्चा संपूर्ण परिसरात होऊ लागली. ग्राहकही वाढू लागले. हे सगळं पाहून माझ्या मनात पुन्हा एक नवीन आशा निर्माण झाली. आता मला वाटू लागलं की मी कोणासमोर हात पसरवणारी असहाय्य बाई राहिले नव्हते. मी स्वतःच्या कष्टावर माझ्या मुलांचं पोट भरू शकत होते आणि स्वाभिमानाने जगू शकत होते. हळूहळू व्यवसायातून चांगली कमाई होऊ लागली. मग मी माझ्या उरलेल्या दोन्ही मुलांचं जवळच्या शाळेत प्रवेश घेतला. मला एक गोष्ट चांगली समजली होती. शिक्षणच माझ्या मुलांचं भविष्य बदलू शकते. मी त्यांच्यासाठी नवीन शाळेचा गणवेश घेतला, दप्तर घेतलं आणि पुस्तकंही विकत आणली. जेव्हा माझी मुलं पहिल्यांदा शाळेचा गणवेश घालून शाळेत गेली तेव्हा माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले. हळूहळू घराची परिस्थितीही सुधारू लागली. जुन्या फाटक्या कपड्यांऐवजी नवीन कपडे आले. घरासाठी काही नवीन भांडी घेतली. पावसात गळणारं छप्परही दुरुस्त करून घेतलं. अनेक दिवसांनी मला असं वाटलं की आयुष्य पुन्हा एकदा हसू लागलं आहे. मी व्यवसायातून जे काही पैसे मिळवायचे त्यातून थोडेफार बाजूला साठवू लागले, कारण पुन्हा कधी अशा कठीण परिस्थितीला सामोरं जाऊ लागू नये अशी माझी इच्छा होती. असंच करता करता पूर्ण 1 वर्ष निघून गेलं. महिन्यागणिक माझी कमाई वाढत होती. कधी एखाद्या लग्नाचं मोठं ऑर्डर मिळायचं, तर कधी परिसरातील बायका माझ्या मसाल्यांची, पापडांची आणि लोणच्याची मनापासून स्तुती करत आणखीन जास्त सामान घेऊन जायच्या. मी पूर्ण मन लावून काम करू लागले होते. रोज देवाचे आभार मानायचे की त्याने मला संकटाशी लढायची ताकद दिली, पुन्हा उभं राहण्याची संधी दिली आणि माझ्या आयुष्यात त्या बाईला पाठवलं जिने माझं उद्ध्वस्त झालेलं आयुष्य पुन्हा सावरण्याची सुरुवात करून दिली. तरीही काही क्षण असे यायचे जेव्हा मी माझ्या त्या तिन्ही लेकरांना खूप मिस करायचे. त्यांची आठवण आली की डोळे आपोआप भरून यायचे. पण मग माझ्याजवळ असलेल्या दोन्ही मुलांकडे पाहून मी स्वतःला समजवायचे, तेही तर माझीच लेकरं होती. जर मी त्यांनाही उपाशी ठेवून बसले असते तर ते योग्य ठरलं असतं का? हा विचार करून मी माझ्या मनाला शांत करायचे. त्या बाईने जाताना माझ्या तिन्ही मुलांसोबत काढलेला एक फोटो मला दिला होता. ती म्हणाली होती, जेव्हा त्यांची खूप आठवण येईल तेव्हा हा फोटो पहा. तो फोटो माझ्यासाठी मोठा आधार बनला होता. मन भरून आलं की मी तो फोटो हातात घ्यायचे, लेकरांचे चेहरे पाहायचे आणि स्वतःला सावरून पुन्हा कामाला लागायचे. कारण आता माझी स्वप्नही मोठी झाली होती आणि त्यांना पूर्ण करण्याची हिंमतही. असंच दिवस जात होते. एके दिवशी माझ्या त्या मुलीचा वाढदिवस आला, जी आता त्या बाईकडे राहत होती. सकाळपासूनच माझं मन बेचैन झालं होतं. तिचा निरागस चेहरा सतत माझ्या डोळ्यांसमोर येत होता. ती माझ्यापासून दूर जाताना वारंवार मागे वळून मला पाहत होती. ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा उभं राहिलं. मला आठवलं, ती धावत माझ्या जवळ आली होती. मला घट्ट मिठी मारून खूप रडली होती. नंतर त्या बाईने तिला प्रेमाने जवळ घेतलं आणि ती तिच्या सोबत निघून गेली होती. त्या दिवसानंतर मी तिला पुन्हा कधीच पाहिलं नव्हतं. फक्त एकदाच फोनवर थोडंसं बोलणं झालं होतं, तेही अगदी काही क्षणाचं. पण तिची उणीव मला रोज जाणवत होती. त्या दिवशी मात्र माझ्या मनाचा बांध फुटला. इतके दिवस मी स्वतःला सावरत होते, पण आता अश्रू थांबेनात. शेवटी मी ठरवलं, आज काहीही झालं तरी मी माझ्या मुलीला भेटायला जाणार. शेवटी ती माझीच मुलगी होती. तिचा वाढदिवस असताना तिला न पाहता मी कशी राहणार?
मी धीर करून तिच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत त्या बाईने माझा विश्वास कधीच तोडला नव्हता. मला खात्री होती की ती माझ्या मुलांची खूप चांगली काळजी घेत असेल, पण आईचं मन कधीच शांत राहत नाही. मुलं कितीही सुखात असली तरी त्यांच्यापासून दूर राहणं कोणत्याही आईसाठी सोपं नसतं. मी मुलांसाठी नवीन कपडे घेतले, काही खेळणी आणि मिठाईही विकत घेतली. मग माझ्या मोठ्या मुलाला सोबत घेतलं. तो आता एवढा उंच आणि मजबूत दिसू लागला होता की लोक त्याला माझा मुलगा न समजता माझा भाऊ किंवा नवरा समजायचे. पण प्रत्यक्षात तो फक्त 12 वर्षाचा होता. परिस्थितीने त्याला वयापेक्षा खूप आधी मोठं केलं होतं. दुकानाची बरीचशी जबाबदारी मी त्याच्यावर सोपवली होती. तो ग्राहकांशी नम्रपणे बोलायचा, सामान तोलायचा आणि पूर्ण विश्वासाने दुकान सांभाळायचा. माझ्या संघर्षात तो आता माझा सर्वात मोठा आधार बनला होता. त्याच्या सवयी अगदी त्याच्या वडिलांसारख्या झाल्या होत्या. शांत, समजूतदार आणि कमी बोलणारा. मी आणि माझा मोठा मुलगा दोघंही त्या बाईने दिलेल्या पत्त्यावर निघालो. संपूर्ण प्रवासात माझं हृदय जोरात धडधडत होतं. मनात असंख्य प्रश्न होते. माझी मुलं मला ओळखतील का? माझ्यावर रागवली तर नसतील ना? मला पाहून माझ्यासोबत परत येण्याचा हट्ट तर करणार नाहीत ना? त्या बाईचे शब्द पुन्हा पुन्हा माझ्या कानात घुमत होते. वारंवार येऊ नका, नाहीतर मुलं पुन्हा तुमच्याकडे येण्याचा हट्ट करतील. पण एका आईला स्वतःच्या लेकरांपासून किती दिवस दूर राहता येतं? माझ्यासाठी त्यांच्याशिवाय गेलेला प्रत्येक क्षण जणू वर्षासारखा वाटत होता. थोड्याच वेळात आम्ही शहरातील त्या श्रीमंत भागात पोचलो. आजूबाजूला मोठमोठे बंगले, रुंद आणि स्वच्छ रस्ते, हिरवळ आणि आलिशान वातावरण होतं. हे सगळं पाहताना मला माझं छोटंसं मातीचं घर आठवलं. पावसाळ्यात गळणारं छप्पर, उन्हाळ्यात अंगाची लाही करणारी उकड्याची हवा, ना पंखा ना कोणती सुखसोय. आणि इथे मात्र प्रत्येक घरात ऐशाराम भरलेला होता. काही वेळात आम्ही त्या मोठ्या बंगल्यासमोर पोहोचलो. गेटवर एक सुरक्षा रक्षक बसला होता. मी त्याला विचारलं, इथे त्या मॅडम राहतात का? त्याने मान हलवून होकार दिला आणि विचारलं, तुम्ही कोण? मी शांतपणे उत्तर दिलं, मी त्यांना ओळखते, त्यांना भेटायला आले आहे. तो आत गेला. काही मिनिटांनी परत आला आणि म्हणाला, मॅडमनी तुम्हाला आत बोलावलं आहे. हे ऐकताच माझे पाय जड झाले. प्रत्येक पाऊल टाकताना जणू छातीवर दगड ठेवला आहे असं वाटत होतं. मी हळूहळू आत गेले. समोर सुंदर बाग होती. हिरवगार लॉन, नीट कापलेलं गवत आणि आजूबाजूला रंगीबेरंगी फुलांची रांग होती. पण माझी नजर त्या सगळ्यांवरून सरकत एका ठिकाणी जाऊन स्थिरावली. तिथे 10-11 वर्षाचा एक मुलगा डोक्यावर कापड बांधून हातात पाण्याचा पाईप घेऊन झाडांना पाणी घालत होता. त्याच्या चेहऱ्यावर निरागसपणा होता, पण त्याच वेळी थकवा आणि एक खोल उदासीही स्पष्ट दिसत होती. मी त्याच्याकडे नीट पाहिलं आणि पुढच्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला. तो माझाच मुलगा होता, ज्याला मी चांगलं आयुष्य, चांगलं शिक्षण आणि उज्ज्वल भविष्य मिळावं या आशेने त्या बाईच्या स्वाधीन केलं होतं. त्यानेही मला लगेच ओळखलं. हातातला पाण्याचा पाईप तसाच फेकून तो धावत माझ्याकडे आला आणि मला घट्ट मिठी मारून मोठ्याने रडू लागला. हुदके देत तो म्हणाला, आई, आम्हाला इथे का पाठवलंस? बघ ना, आमची काय अवस्था झाली आहे. त्याचे शब्द ऐकून माझं काहीच अक्षरशः तुटलं. मी त्याला घट्ट मिठी मारली आणि थरथरत्या आवाजात विचारलं, बाळा, तुझ्या दोन्ही बहिणी कुठे आहेत? तो घाबरलेल्या नजरेनं बंगल्याकडे पाहू लागला आणि हळूच हाताने आत जाण्याचा इशारा केला. मी त्याला माझ्या मोठ्या मुलाजवळ बसवलं आणि म्हणाले, इथेच थांबा, मी लगेच येते. माझे पाय जड झाले होते. हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की त्याचा आवाज मला स्वतःलाच ऐकू येत होता. मनात हजारो भीतींचे विचार येत होते. मी हळूच बंगल्याचं दार उघडलं आणि आत गेले. आत शिरताच मला तबल्याचा आणि हार्मोनियमचा आवाज ऐकू आला. त्यासोबत घुंगरांचा छुमछुम आवाजही येत होता. तो आवाज ऐकताच माझ्या मनात एक अज्ञात भीती दाटून आली. मी सावकाश त्या खोलीकडे गेले जिथून आवाज येत होता. दरवाजावर पडदा लावलेला होता. मी हळूच तो बाजूला केला आणि समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. खोलीच्या मध्यभागी ती बाई आरामात सोफ्यावर बसली होती. तिच्या समोर एक नृत्य शिक्षक माझ्या दोन्ही मुलींना नृत्य शिकवत होता.
त्यांच्या पायात घुंगरू बांधलेले होते आणि त्यांच्याकडून सतत नाच करून घेतला जात होता. मला पाहताच माझ्या दोन्ही मुली घाबरून थांबल्या. पुढच्या क्षणी त्या धावत माझ्याकडे आल्या आणि मला घट्ट मिठी मारून रडू लागल्या. त्यांच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती आणि डोळ्यात अश्रू दाटले होते. मी संतापाने त्या बाईकडे पाहिलं. तिच्याही चेहऱ्यावर घाबरलेले भाव स्पष्ट दिसत होते. ती घाईघाईने म्हणाली, सुमित्रा, गैरसमज करून घेऊ नकोस. तुझ्या मुलींना नाचण्याची खूप आवड आहे. मी फक्त त्यांचं स्वप्न पूर्ण करत आहे. पुढे त्यांना मोठमोठ्या कार्यक्रमात संधी मिळेल. त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. मी रागाने तिच्याकडे पाहत म्हणाले, खोटं बोलू नका. माझ्या मुलींना कधीच या गोष्टीची आवड नव्हती. तुम्ही त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध हे सगळं करायला लावत आहात आणि माझ्या मुलांकडून नोकरांसारखं काम करून घेत आहात. इतक्यात माझी मोठी मुलगी रडत रडत म्हणाली, आई, या आमच्याकडून दिवसभर घरातली सगळी कामं करून घेतात. झाडू, भांडी, कपडे सगळं आम्हालाच करावं लागतं आणि त्यानंतर जबरदस्तीने नाच शिकवतात. म्हणतात, मोठं झाल्यावर तुम्हाला नाच गाण्याच्या कार्यक्रमात पाठवणार. त्यातून खूप पैसे मिळतील. माझ्या मुलीचं बोलणं ऐकताच माझ्या डोळ्यात संतापाचे अश्रू आले आणि त्या क्षणी मला जाणवलं की मी माझ्या लेकरांसाठी घेतलेला सर्वात मोठा निर्णय कदाचित माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली होती. हे ऐकताच माझ्यातली आई जणू जखमी वाघीण बनली. मी क्षणाचाही विलंब न करता माझ्या तिन्ही मुलांचे हात पकडले आणि ठाम आवाजात म्हणाले, चला, आता आपण इथून निघतोय. तुम्ही इथे एक क्षणही राहणार नाही. इतक्यात ती बाई माझ्या समोर येऊन उभी राहिली आणि आमचा रस्ता अडवत म्हणाली, इतक्या सहज तू मुलांना घेऊन जाऊ शकत नाहीस. मी त्यांच्यासाठी पैसे दिले आहेत. तूच त्यांना माझ्या स्वाधीन केलं होतंस. आता त्यांना परत घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नकोस. मी संतापाने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, तू चांगली स्त्री नाहीस. तू निरागस मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी आहेस. पण काही झालं तरी मी माझ्या लेकरांना इथे सोडून जाणार नाही. मी मुलांना घेऊन बाहेर पडू लागले. तेवढ्यात ती अचानक माझ्या मोठ्या मुलीचा हात ओढू लागली. तिच्या डोळ्यात एक भयानक क्रूरपणा दिसत होता. ती मोठमोठ्याने ओरडत होती, ही मुलं माझी आहेत. मी त्यांच्यासाठी पैसे दिले आहेत. तू त्यांना घेऊन जाऊ शकत नाहीस. माझी तिन्ही लेकरं घाबरून माझ्या मागे लपली. दोन्ही मुली भीतीने रडत होत्या आणि माझे हातही घाबरून थरथरत होते. तेवढ्यात बाहेर मोठा गोंधळ ऐकू आला. पुढच्या क्षणी बंगल्याचं दार जोरात उघडलं आणि पोलीस आत आले. त्या क्षणी मला असं वाटलं जणू देवाने माझी हाक ऐकली आणि मदतीसाठी देवदूतच पाठवले. पोलिसांनी आत येताच त्या बाईला ताब्यात घेतलं. माझ्या मुलांना माझ्यापासून दूर करण्याचा तिचा प्रत्येक प्रयत्न तिथेच थांबला. एक पोलीस अधिकारी कडक आवाजात म्हणाला, इथे नेमकं काय सुरू आहे? मी रडत रडत सगळं खरं सांगितलं. या बाईने माझ्या मुलांची चांगली काळजी घेण्याचं वचन दिलं होतं, पण इथे त्यांच्याकडून जबरदस्तीने घरची कामं करून घेतली जात आहेत. मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध नाच शिकायला भाग पाडलं जात आहे. मला भीती आहे की पुढे त्यांचा आणखीन गैरवापर झाला असता. माझं बोलणं ऐकल्यावर एका पोलिसाने सांगितलं, आमच्याकडे ह्या बाई विरुद्ध आधीपासून काही तक्रारी होत्या, पण ठोस पुरावा नव्हता. आज आम्ही स्वतः सगळं पाहिलं आहे. आता ती कायद्यापासून वाचू शकणार नाही. तेव्हा मला समजलं की माझा मोठा मुलगा बाहेरच थांबला होता. त्याला आधीपासूनच काहीतरी चुकीचं घडत असल्याचा संशय आला होता. म्हणून तो माझ्या मागे आत न येता सरळ जवळच्या पोलीस ठाण्यात गेला आणि तिथे जाऊन सगळी माहिती दिली. त्यानंतर पोलीस त्याच्यासोबत इथे आले होते. त्या दिवशी माझ्या मुलाने दाखवलेली समजूतदारी नसती तर कदाचित माझ्या दोन्ही मुलींचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त झालं असतं आणि मी माझ्या लेकरांना आयुष्यभरासाठी गमावलं असतं. पोलिसांनी त्या बाईला हातकड्या घालून गाडीत बसवलं. तिच्या सोबत असलेल्या इतर साथीदारांनाही अटक करण्यात आली. पुढील चौकशीत जे सत्य समोर आलं ते ऐकून माझ्या अंगावर काटा आला. ती बाई एका मोठ्या टोळीचा भाग होती. ही टोळी गरीब आणि असहाय्य पालकांकडून मुलं मिळवून त्यांची विक्री करायची किंवा त्यांना चुकीच्या आणि बेकायदेशीर कामांसाठी जबरदस्ती करायची. हे ऐकताच माझे पाय लटपटले. एका पोलीस अधिकाऱ्याने माझ्याकडे पाहत म्हटलं, तुम्ही खूप नशीबवान आहात. तुम्ही योग्य वेळी इथे पोहोचलात. थोडाही उशीर झाला असता तर कदाचित तुम्हाला तुमची मुलं पुन्हा कधीच भेटली नसती. देवाचे आभार माना. हे शब्द ऐकताच मी तिथेच खाली बसले.
माझ्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. मी हात जोडून पुन्हा पुन्हा देवाचे आभार मानत होते. माझ्या ओठांवर फक्त एकच शब्द होता, देवा, तुझे लाख लाख आभार. माझी लेकरं मला पुन्हा मिळाली होती. माझ्या मुली सुरक्षित होत्या. त्यांचा निरागसपणा आणि त्यांचं भविष्य दोन्ही वाचलं होतं. थोड्याच वेळात आम्ही सगळे घरी निघालो. संपूर्ण रस्ताभर माझ्या दोन्ही मुली माझ्याकडे सारख्या पाहत होत्या. जणू त्यांनाच अजूनही विश्वास बसत नव्हता की त्या पुन्हा आपल्या आईसोबत कायमच्या घरी परतत आहेत. माझा मुलगा जो बागेत झाडांना पाणी घालत होता, तो सतत माझा हात घट्ट धरून चालत होता. कधी माझ्या खांद्यावर डोकं ठेवायचा, तर कधी माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडत म्हणायचा, आई, मी तुला खूप मिस केलं. तुझ्याशिवाय मला अजिबात बरं वाटत नव्हतं. माझ्या दोन्ही मुली फारशा बोलत नव्हत्या, पण त्यांच्या डोळ्यात साचलेलं दुःख आणि त्यांनी सहन केलेल्या यातना सगळं काही सांगत होत्या. घरी पोहोचल्यावर बाकीच्या दोन्ही मुलांनी आपल्या भाऊ बहिणींना पाहिलं आणि घरात भावनांचा अक्षरशः पूर आला. सगळी भावंड एकमेकांना घट्ट मिठी मारून रडू लागली. माझी धाकटी मुलगी तिच्या भावाच्या गळ्यात पडून रडत म्हणाली, दादा, तू इतका बारीक का झालास? तुला काय झालं होतं? मी सगळ्या मुलांना घरात घेऊन आले. त्यांना स्वच्छ अंघोळ घातली, नवीन कपडे घालायला दिले आणि मग सगळ्यांना माझ्या जवळ बसवलं. कित्येक दिवसांनी मी माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या सगळ्या लेकरांना जीव घालत होते. तेवढ्यात माझी मोठी मुलगी रडत रडत म्हणाली, आई, आम्हाला माहिती आहे तू खूप अडचणीत होतीस. तू जे केलंस ते आमच्यासाठीच केलंस. आम्हाला तुझ्यावर अजिबात राग नाही. आमची खरी आई फक्त तूच आहेस. आम्हाला त्या बाईचा तिरस्कार आहे जिने आम्हाला तुझ्यापासून दूर केलं. तिचं बोलणं ऐकून मी तिन्ही मुलांना घट्ट मिठी मारली आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाले, आता मी तुम्हाला कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. पुढे कितीही संकट आली तरी आपण सगळे मिळून त्यांचा सामना करू. माझ्या परवानगीशिवाय आता कोणीही माझ्या लेकरांना हातही लावू शकणार नाही. त्यानंतर मी प्रेमाने त्यांना गरमागरम भाकरी भाजी खाऊ घातली. दूध दिलं, दही दिलं, कारण आता माझ्या घरात उपासमारी नव्हती. होती ती फक्त कष्टाने मिळवलेली 2 वेळच्या अन्नाची सुरक्षितता आणि माझ्या सगळ्या लेकरांच्या परत मिळालेल्या सहवासाचं अमूल्य सुख. मी माझ्या कष्टाच्या जोरावर एक छोटासा व्यवसाय सुरू केला होता आणि आज तो हळूहळू मोठा झाला होता. आता माझ्या घरात आनंद होता. 2 वेळच्या जेवणाची चिंता नव्हती. प्रेम होतं आणि मनशांतीही होती. माझी सगळी लेकरं पुन्हा हसायला, खेळायला आणि मन मोकळं जगायला लागली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हास्य पुन्हा परत आलं होतं. पण माझ्यासाठी सर्वात मोठा आनंद हा होता की माझी सगळी मुलं आता माझ्यासोबत आणि सुरक्षित होती. मी मनाशी ठरवलं होतं की आता माझी लेकरच माझी खरी दुनिया आहेत. त्यांचा आनंद हीच माझी खरी कमाई आणि त्यांची सुरक्षितता हेच माझं सर्वात मोठं कर्तव्य आहे. म्हणून मी पूर्वीपेक्षाही जास्त मेहनत करू लागले, जेणेकरून त्यांच्यासाठी एक चांगलं आणि सुरक्षित भविष्य उभं करू शकेन. हे सगळं फक्त देवाच्या कृपेने, माझ्या मुलाच्या समजूतदारपणामुळे आणि योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे शक्य झालं. त्या दिवशी माझ्या मोठ्या मुलाने धाडस करून पोलिसांकडे धाव घेतली नसती तर कदाचित आज माझी लेकरं कायमची माझ्यापासून दूर गेली असती आणि माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झालं असतं. त्या एका दिवसाने माझं आयुष्य कायमचं बदलून टाकलं. त्याने मला आतून मोडलंही आणि पुन्हा नव्याने उभं राहायलाही शिकवलं. त्या प्रसंगानंतर माझा देवावरचा विश्वास आणखीन दृढ झाला. आज शेवटी मला फक्त एवढं सांगायचं आहे, गरिबी माणसाकडून असे निर्णय घ्यायला लावते ज्याचा विचारही तो कधी आयुष्यात करत नाही. मीही माझ्या असहाय्य परिस्थितीमुळे माझ्या लेकरांना दुसऱ्यांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाची आठवण आजही माझं काळीज पिळवटून टाकते. त्यावेळी घरात खायला धान्य नव्हतं. छप्पर गळत होतं. मुलं उपाशी रडत होती आणि माझ्या समोर एक अशी बाई उभी होती जी माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्न दाखवत होती. मी मनावर दगड ठेवून तो निर्णय घेतला, पण देवाने माझी साथ सोडली नाही. त्याने माझी हाक ऐकली आणि योग्य वेळी माझी लेकरं मला परत मिळवून दिली. आयुष्यात मी अनेक स्वार्थी आणि लोभी माणसं पाहिली, पण त्या बाईसारखा भयंकर चेहरा कधीच पाहिला नव्हता. ती चेहऱ्यावर हसू ठेवून माझ्या मुलांना घेऊन गेली होती. ती म्हणत होती, मी त्यांची आई बनून त्यांना प्रेम देईन, पण प्रत्यक्षात ती त्यांच्या आयुष्याचा नाश करणार होती. त्या दिवसानंतर मला एक गोष्ट कायमची समजली,
आईच्या मायेची जागा या जगात कोणीच घेऊ शकत नाही. पैशाने घर विकत घेता येतं, सुखसोयी विकत घेता येतात, पण आईचं प्रेम, तिची माया आणि तिच्या कुशीतली सुरक्षितता कधीच विकत घेता येत नाही. या कथेचा बोध एवढाच, कितीही कठीण परिस्थिती आली तरी आपल्या मुलांबाबत कोणावरही अंधाळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोड बोलणारा माणूस चांगलाच असेल असं नसतं. योग्य वेळी घेतलेली सावधगिरी अनेक निरागस आयुष्य वाचवू शकते. पण देवाने मला दुसरी संधी दिली आणि मी माझ्या लेकरांना पुन्हा माझ्या कुशीत घेतलं. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्यांच्या हरवलेल्या हास्यासाठी दिवसरात्र कष्ट केले. माझी सगळी मुलं पुन्हा घरी परत आली. त्या दिवशी मला असं वाटलं की माझ्या घरात पुन्हा आनंद नांदायला लागला आहे. मी माझ्या हाताने त्यांना जीव घातलं, त्यांची काळजी घेतली आणि त्यांच्यासाठी नव्याने आयुष्याची सुरुवात केली. माझ्या प्रत्येक मुलाचा शाळेत प्रवेश घेतला. आता माझं सगळं लक्ष त्यांच्या शिक्षणावर, चांगल्या संस्कारावर आणि उज्ज्वल भविष्यावर आहे. आजही प्रत्येक रात्री मी माझ्या दिवंगत नवऱ्याच्या फोटोसमोर बसते आणि मनातल्या मनात त्याच्याशी बोलते. मी त्याला सांगते, तू काळजी करू नकोस. मी आपल्या मुलांना जपलं आहे. त्यांना कधीच आई वडिलांविना असल्याची जाणीव होऊ दिली नाही. पुन्हा कधीच त्यांना दुसऱ्यांच्या भरोशावर सोडलं नाही. देवाच्या कृपेने आज माझ्या घरात 2 वेळच्या अन्नाची चिंता नाही. मुलांसाठी दूध, दही, चांगलं अन्न सगळं उपलब्ध आहे. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य आहे. हातात पुस्तकं आहेत आणि डोळ्यात मोठी स्वप्न आहेत. मी रोज देवाकडे एकच प्रार्थना करते, माझी लेकरं चांगलं शिकू दे. आयुष्यात त्यांनी गमावलेली वर्ष आता त्यांच्या यशाने भरून निघू दे. देवाची साथ असेल तर त्यांना त्यांच्या हक्काचं प्रत्येक सुख नक्की मिळेल, असा माझा विश्वास आहे. ही कथा फक्त माझी नाही, ही अशा लाखो आई वडिलांची कथा आहे, जे गरिबी, असहाय्यता किंवा खोट्या आश्वासनामुळे असे निर्णय घेतात, ज्याचं दुःख त्यांना आयुष्यभर सहन करावं लागतं. गरिबी माणसाला वाकवू शकते, पण जर त्यांच्यात विश्वास, मेहनत आणि देवावर श्रद्धा असेल तर ती त्याला कधीच हरवू शकत नाही. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या मुलांपेक्षा मोठी कोणती संपत्ती नसते. या जगातली कोणतीही सुखसोय, पैसा किंवा खोटी आश्वासनं त्यांच्या सुरक्षिततेपेक्षा आणि चांगल्या संगोपनापेक्षा मोठी असू शकत नाही. लालसेचा शेवट नेहमी वाईटच असतो. काही क्षणाच्या सुखासाठी घेतलेला चुकीचा निर्णय आयुष्यभराचं दुःख देऊन जातो. म्हणून आयुष्यात कितीही अंधार आला, कितीही संकट आली तरी कधीच धैर्य सोडू नका, कारण प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर नवीन सकाळ नक्की उगवते. प्रत्येक आई वडिलांना माझी एकच विनंती आहे, आपल्या मुलांच्या संगोपनाला, शिक्षणाला आणि संस्कारांना सर्वात जास्त महत्त्व द्या. कोणाच्याही गोड बोलण्यावर किंवा खोट्या स्वप्नांवर विश्वास ठेवून आपल्या लेकरांचं आयुष्य धोक्यात घालू नका. देवावर विश्वास ठेवा, ज्याने आपल्याला जन्म दिला आहे. तोच आपल्याला जगण्यासाठी आवश्यक बळ आणि मार्गही दाखवतो. फक्त संयम ठेवा, प्रामाणिकपणे मेहनत करा आणि आशा कधीच सोडू नका. आईची प्रार्थना, मुलांचा विश्वास आणि देवाची कृपा एकत्र आली तर कितीही मोठं संकट असलं तरी त्यावर मात करता येते. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. गरिबी माणसाला मजबूर करू शकते, पण आपल्या मुलांच्या भविष्याचा निर्णय घेताना कधीही अंधाळा विश्वास ठेवू नका. गोड बोलणारा प्रत्येक माणूस चांगलाच असेल असं नसतं. संकट कितीही मोठं असलं तरी संयम, मेहनत आणि देवावरचा विश्वास कधीही सोडू नका, कारण प्रत्येक अंधारानंतर एक नवीन पहाट नक्की उगवते. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल आणि तिच्यातील संदेश मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा हृदयस्पर्शी वास्तववादी कथा ऐकण्यासाठी रिअल स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या आयुष्याला विचार करायला लावणाऱ्या कथेसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.